नमस्कार माझ्या मित्रांनो, अष्टपैलू चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, सध्या देशामध्ये काय चालू आहे हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे आणि कसं सुरू आहे हेही तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला प्रकर्षानं माहीत आहे की काय चालू आहे. या सर्वांमध्ये नवीनच जे पार्टी निर्माण झाली, जिचं नाव कॉकरोच जनता पार्टी असं आहे, त्याचे ते संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी काल एक वक्तव्य केलं की अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक यांनी आता आश्रमात जायला पाहिजे. आता ही गोष्ट किती लोकांच्या पचनी पडते आणि किती लोकांच्या नाही, हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण एक सर्वानुमते असं जे कॅल्क्युलेशन आहे ते असं कॅल्क्युलेशन आहे की माननीय अण्णा हजारेजी यांचा जो प्रताप आहे जंतर मंतरमधला 2014च्या अगोदरचा, हा प्रताप आज सगळा देश भोगतोय. त्यांना तत्कालीन सरकारची शासन व्यवस्था नको होती, त्यांना बदल हवा होता. आणि हा बदल इतका खतरनाक झालेला आहे की म्हणजे दानपेट्यासुद्धा चोरीला जातात. आता अभिजित दिपके हा जो युवक आहे, या युवकाने ही जी पार्टी उघडलेली आहे ही कशासाठी, की जे तरुण आहेत, जे शिक्षित आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही पण त्यांच्याकडे नॉलेज आहे, पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांच्या हाताला काम नाही, अशांसोबत अन्याय होता कामा नये. कोण्या एका न्यायाधीशाने कॉकरोच कोण्यातरी युवकाला म्हटलं, त्यातून याचा जन्म झाला. असो, आपला तो विषय नाही. पण आता अण्णा हजारे महोदय हे वयवर्ष 89च्या जवळपास आहे. यांनी आता, मला तरी असं वाटते, खरंच यामध्ये पडू नये. कारण त्यांचं एकदा पडणं हे पूर्ण देश भोगतोय. पुलवामामध्ये काय झालं, पहलगाममध्ये काय झालं, कोणीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाही. तरुणाच्या हाताला एक काम नाही, बेरोजगार झालेली आहे, शिक्षणाचा बाजारीकरण झालेलं आहे. हे सगळं या 12 वर्षामध्ये झालेलं आहे. ही 12 वर्ष केंद्र शासनाचे कोणाचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. मग मला असं म्हणायचं आहे की फक्त तुमच्या एका आंदोलनाने अण्णाजी या संपूर्ण देशातील व्यवस्था जर बदलली, तर या अभिजित दिपकेच्या आंदोलनात जर तुम्ही पडले, तुम्ही काय करसाल याचा निर्णय. फक्त तुम्हीच दोषी आहात या सर्व प्रक्रियेचे, असं लोक म्हणतात. आणि ही जी सगळी परिकल्पना आहे, काल संभाजीनगरमध्ये अतिशय व्यवस्थित अभिजित दिपकेने त्यांना सांगितलं की अण्णा, तुम्ही पडू नका, तुम्ही शांत राहा, तुम्ही म्हातारे झालेले आहात. 9 दिवस झाले वांगचुंग नावाचे व्यक्ती, एक फार मोठा व्यक्ती, जंतर मंतरमध्ये उपोषण करत आहे. आणि देशामध्ये काय काय अनागोंदी कार्यक्रम सुरू आहे हे सर्वांना माहीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण हे 10% जास्त असता कामा नये. त्यापेक्षा जास्त असलं तर गाड्या खराब होतात,
गाडीचं इंजन बसते, हे सगळं प्री प्लॅनिंग आहे, हे सगळं माहिती आहे. तरी E20 नावाचं जे पेट्रोल आहे ज्याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे, गाड्या काय होतील? खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकाने, या देशातील जो नागरिक आहे त्याने ते अभ्यासले पाहिजे. अभ्यासाची फार मोठी गरज आहे. कारण तुम्ही संशोधक झालाच पाहिजे. संशोधक म्हणजे तुम्ही सायंटिस्ट नका हो, कोणता शोध नका लावू. जे आहे त्याच्यावर शोध करा की या देशामध्ये नेमकं काय घडत आहे, कोण घडवतं आहे. कोणी बोलायला तयार नाही. आजकाल ते मन की बात येते आणि आमचं ऐका. मन की बात म्हणजे आमचं ऐका, पण जन की बात कधी करसाल? लोकांचं ऐका ना. माणसाला तोंड एक याच्यासाठी दिलेलं आहे, कमी बोलण्यासाठी. कान दोन दिलेले आहेत, जास्त ऐकण्यासाठी. आणि हीच परिभाषा आज प्रत्येक तरुणाची असली पाहिजे, संशोधक वृत्ती. मला नाही वाटत की अभिजित दीपकेनं काही चुकीचं काम केलं. त्याची ही जी परिभाषा आहे ती अतिशय बरोबर आहे. कोणीतरी काहीतरी अन्यायाविरुद्ध तोंड उघडलंच पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याची का गरज आहे? तुम्हाला असं वाटत असेल की आपण ह्या गोष्टी का ऐकतोय या सदर व्यक्तीच्या, ही तुम्हाला सांगण्याची याच्यासाठी गरज आहे. स्वतःचे हक्क, स्वतःच्या ज्या मर्यादा आहेत त्या राखून ठेवा. नाहीतर तुमच्या मर्यादांमध्ये, तुमच्या हक्कांमध्ये गदा येईल. 100% एक दिवस गदा येईल. असं जर सुरू राहिलं तर मतदानाचा हक्क 2029ला हे तुमचं हिरावून घेतलं जाईल आणि एकाधिकारशाही होईल. आज ही सगळी जी पूर्ण यंत्रणा आहे, महाराष्ट्र राज्याची असो की संपूर्ण देशाची असो, हे सगळेचे सगळे जे मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत, यांना फार असा स्वतःच्या वृत्तीप्रमाणे पूर्ण देश हा खपवून टाकायचा आहे. माझं बोलणं लक्षात घ्या मित्रांनो, फार गंभीर बोलतोय मी. जेव्हा कोरोना होता त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये PM केअर्स नावाचा एक फंड निर्माण केला होता माननीय प्रधानमंत्री महोदयांनी. आणि त्याच्यामध्ये हजारो करोडो रुपये, अब्जो रुपये दान केलं गेलं. पण त्याचा हिशोब विचारायला कोणी तयार नाही. आणि जर कोणी आहे RTIमध्ये जर टाकलं तर हे PM केअर्स फंड हा त्या कक्षेमध्ये येत नाही असं उत्तर दिले जाते. जर त्या कक्षेमध्ये जर ते येत नसेल तर मग PM हा शब्द लावण्याचा अधिकार कोण दिला? PM हे पद जे आहे हे संवैधानिक आहे, त्याच्यामुळे ते कक्षेच्या आतमध्येच आहे, संविधानाच्या आतमध्ये आहे. नसेल तर तुम्ही मग सरळ लिहू शकता, नरेंद्र मोदी फंड, कोरोना फंड असं लिहू शकले असता, पण नाही केलं. PM केअर्स असं लिहिलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो, ह्या मुळात समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी अभ्यासक आणि चिकित्सक वृत्ती ही जोपासा, जेणेकरून आपल्याला जो हक्काचा, आपल्या मुळात असलेला आपल्या हक्काचा तो आपल्याला हक्क आपला मिळाला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आणखी मी तुम्हाला दुसऱ्या एपिसोडमध्ये एक सुंदर गोष्ट सांगेल, जे तुमच्या दिमागाचे दरवाजे असे उघडून टाकेल.
कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असे महत्त्वपूर्ण चिरफाड करणारे व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत मी तुमची अनंत पानझडे रजा घेतो. धन्यवाद.